माहीत नाही आजचा पॉडकास्ट किती वेळ चालेल, आपण काय काय बोलणार आहोत, कारण विषयच तसा खूप इंटरेस्टिंग आहेत आणि विषय इतकेच इंटरेस्टिंग आहेत. आपले गेस्ट लेजंड हू क्रिएट्स लेजंड असं आपण आपल्या गेस्टला आज म्हटलं तर चालणार, नक्की चालेल. शॉर्ट फिल्म्सचे द्रोणाचार्य, त्यांनी खूप आजपर्यंत लेजंड्स घडवलेत, असे बापू चंदन शिवे सर आपल्यासोबत आहेत. सर, वेलकम टू इकोलॅन स्टोरीज. फर्स्ट थिंग, लाईफमध्ये काय चाललंय, कॉलेज कसं चाललंय, हाऊ इज एव्हरीथिंग गोइंग ऑन? कॉलेज एकदम मस्त चाललेलं आहे. हां. दरवर्षी कॉलेजमध्ये आमच्याकडं विद्यार्थी नवीन नवीन येतात आणि विशेषतः ग्रामीण भागातून येतात. त्यामुळं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकवायला खूप मजा येते. कारण त्यांच्याकडं ते शून्यातून आलेले असतात. त्यांच्याकडे एक अहंभाव नसतो किंवा मी म्हणजे ग्रेट असं काही ते समजत नसतात. उलट असतो तो न्यूनगंड. तो न्यूनगंड काढत काढत आम्हाला त्यांना शिकवावं लागतं. त्यामुळं शिकवताना दरवर्षी नवीन प्रयोग करावे लागतात, नवीन एक्सपेरिमेंट करावा लागतो आणि त्यामुळं कॉलेजला दरवर्षी शिकवताना, विद्यार्थ्यांना शिकवताना, विद्यार्थ्यांशी बोलताना मजा येते, आनंद मिळतो आणि त्यामुळे कॉलेजचं जीवन हे आमच्यासारख्या शिक्षकांना जरी आम्ही 15-16 वर्ष शिकवत असलो, तरी आम्ही चिरतरुण राहतो, कारण तरुणांच्यामध्ये आम्ही राहत असतो. नक्कीच सर. सर, मी जेव्हा या कॉलेजबद्दल थोडी माहिती काढली आणि काय काय प्रश्न विचारले पाहिजेत याची एक लिस्ट काढत होतो, त्यावेळेस मला एक इंटरेस्टिंग गोष्ट समजली की सर, या कॉलेजचे एक्सपर्टीज म्हणजे शॉर्ट फिल्म्स. तर शॉर्ट फिल्म्स म्हणजे आपले तो एवढ्या जिव्हाळ्याचा विषय का आहे, आणि सेकंड थिंग, शॉर्ट फिल्म्स आजच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ करण्यासाठी एवढे महत्त्वाचे का आहेत? खरं तर कम्युनिकेशन स्टडीज नावाचा जो विभाग आहे, हा 2007 साली या कॉलेजमध्ये सुरू झाला आणि हा विभाग पुणे विद्यापीठाच्या बाहेर पहिल्यांदाच आपल्या कॉलेजमध्ये आला आणि या विभागामध्ये 2 स्पेशलायझेशन आहेत किंवा होती. त्याच्यामध्ये मीडिया रिसर्च, ज्या विद्यार्थ्यांना पत्रकारिता, जनसंपर्क, रेडिओ, संशोधन, प्राध्यापकी याच्याकडे जायचं आहे, ते मीडिया रिसर्चला जायचे. आणि दुसरा जी स्पेशलायझेशन होतं त्याला व्हिडिओ प्रोडक्शन असं म्हटलं जायचं. या व्हिडिओ प्रोडक्शनमध्ये विद्यार्थ्यांना 3ऱ्या आणि 4थ्या सेमिस्टरला शॉर्ट फिल्म किंवा डॉक्युमेंटरी बनवणं कंपल्सरी होतं. ओके. एक जो 3ऱ्या सेमिस्टरला जे प्रोजेक्ट असायचा तो ग्रुप प्रोजेक्ट असायचा आणि 4थ्या सेमिस्टरला असायचा तो वैयक्तिक प्रोजेक्ट असायचा आणि तो शॉर्ट फिल्मचा किंवा डॉक्युमेंटरीचा असायचा. या दोन्ही व्यतिरिक्त, शॉर्ट फिल्म किंवा डॉक्युमेंटरी व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना ते म्हणजे बाकी काहीच बनवता येत नव्हते. म्हणजे आता जसे यूट्यूब व्हिडिओ वगैरे बनवण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते, परंतु त्यावेळी तसं नव्हतं. त्यामुळं आमच्या कॉलेजमध्ये, आमच्या डिपार्टमेंटमध्ये शॉर्ट फिल्म खूप बनल्या गेल्या आणि विशेष म्हणजे पहिल्या बॅचचे जे विद्यार्थी होते, नागराज मंजुळे, भाऊराव कराडे, कुतुब इनामदार, गार्गी कुलकर्णी, प्रियांका दुबे, अशा पद्धतीचे जे विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांनी शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरीज बनवल्या आणि त्यातल्या पिस्तुल्यासारख्या शॉर्ट फिल्मला नागराज मंजुळेच्या नॅशनल अवॉर्ड मिळालं. आणि असं झालं की या विभागाचं नाव मोठ्या प्रमाणात झालं. इथं खूप चांगल्या पद्धतीचं शिकवलं जातं, प्रोजेक्ट चांगले करून घेतले जातात आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीने येतात. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना समजून घेतलं जातं. अशा पद्धतीची एक भावना विदर्भ, मराठवाडा इकडून येणाऱ्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांची झाली आणि त्यामुळं काय झालं की शॉर्ट फिल्म बनवायची, शिकायची असेल तर नगरच्या न्यू आर्ट्स कॉलेजमधल्या कम्युनिकेशन स्टडीज डिपार्टमेंटला ॲडमिशन घेतलं पाहिजे, अशा पद्धतीची एक भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये झाली. त्यामुळे मोठ्या संख्येनं विद्यार्थी इकडे यायला लागले. म्हणजे आम्हाला एंट्रन्स टेस्ट घ्यावी लागली. 60ची इंटॅक कॅपॅसिटी असताना सुद्धा एंट्रन्स टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांची निवड आम्हाला सुरुवातीला करावी लागायची. इतके विद्यार्थी इकडे यायचे. अरे बापरे.
नक्की सर. आता आपण बोलता बोलता एक विषय आलाच होता नागराज मंजुळेंचा. सैराटसारख्या चित्रपटामुळं कधी-कधी असे डायरेक्टर्स तयार होतात, की ते त्या पिक्चरचे ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेसपेक्षा जास्त फेमस होतात. हम्म. त्या सिलेक्टिव्ह डायरेक्टर्सपैकी नागराज मंजुळे एक आहेत. बरोबर. तर मग त्यांच्या कॉलेजमधल्या काही आठवणी आपल्याला सांगता येतील का? अर्थातच सांगता येतील. हं. नागराज मंजुळे आणि माझी सुरुवातीला पत्र भेट होती. नागराज मंजुळे कविता लिहायचे आणि मी ही कविता लिहायचो. हं. तर 1999-2000 सालाच्या लोकमतच्या दिवाळी अंकामध्ये आमच्या दोघांच्या कविता छापून आल्या आणि त्यांनी त्यावेळी स्पर्धा घेतली होती. त्या स्पर्धेमध्ये त्यांची कविता पहिली आली आणि माझी कविता दुसरी आली आणि मला त्यांची कविता खूप आवडली होती. म्हणून मी त्यांना पत्र लिहिलं त्यांच्या पत्त्यावर आणि ते पत्र लिहून त्यांना कळवलं की तुमची कविता खूप आवडली आणि मला असं वाटलं की नागराज मंजुळे म्हणजे खूप त्यावेळी असं वयस्कर मोठा आणि मुरलेला कवी असेल असं वाटलं. त्यांचं वयाच्याबद्दल काही मला कळलं नव्हतं आणि मग त्यांनी मला पत्र पाठवलं. माझ्या वयाबद्दल त्यांना काही कळलं नाही. त्यांनी मला खूप आदरानं असं पत्र पाठवलं. त्यावेळी मी 11वी-12वीला शिकत होतो. तर अशी आमची पत्रभेट. नंतर मी मास कम्युनिकेशन केलं आणि मास कम्युनिकेशन करून या डिपार्टमेंटचे त्यावेळेचे एचओडी विभाग प्रमुख मिथुनचंद्र चौधरी यांच्यामुळे मला या डिपार्टमेंटला यायची संधी मिळाली आणि इथं आल्यानंतर वर्गामध्ये ज्यावेळी शिकवायला गेलो त्यावेळी वर्गामध्ये ज्यावेळी ओळख करून घेत होतो मी त्यावेळी नागराज मंजुळे नावाचा एक विद्यार्थी त्या वर्गामध्ये बसलेला होता आणि मग मी सहज विचारलं की ते नागराज मंजुळे तुम्ही कविता लिहिता का वगैरे असं असं. तर मग ते त्यावेळी कळलं की हेच ते नागराज मंजुळे ज्याला आम्ही जवळपास 5-7 वर्षापूर्वी पत्र लिहिलेलं होतं. आणि मग नागराज मंजुळे मी तिसऱ्या सेमिस्टरला असताना तिसऱ्या सेमिस्टरला असताना मी त्यांना शिकवायला आलो. खरं तर त्यांच्यावर जास्त लेक्चर्स घेता नाही आली. पण आम्ही त्यांच्या शॉर्ट फिल्मबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा करायचो, विशेषतः पिस्तुल्याच्याबद्दल. कारण असं होतं की नागराज मंजुळे, मिथुनचंद्र चौधरी आणि मी हे एकाच रूमवर राहायला होतो. ते जरी विद्यार्थी असले तरी ते मिथुनचंद्र चौधरी यांचे चांगले मित्र होते आणि त्यामुळं मग मिथुनचंद्र चौधरी आणि नागराज मंजुळे हे आम्ही एकाच रूमवर राहायचो. मिथुनचंद्र चौधरी ज्यावेळी एचओडी असल्यामुळं माझे मित्र असल्यामुळं आम्ही एकाच रूमवर राहायचो. तर हा एक होतं. मग आम्ही ते कविता लिहायचे, मी कविता लिहायचो. त्यामुळं आम्ही मिथुनचंद्र चौधरी कविता लिहायचे. त्यामुळे आमच्या रात्री कवितेच्या मैफिली व्हायच्या. रात्री उशिरापर्यंत आम्ही एकमेकांना कविता ऐकवायचो. जीवनामध्ये घडलेले वेगवेगळे किस्से ऐकवायचो. तर अशा आमच्या मैफिली सुरू असायच्या. त्याचबरोबर रविवारी सुट्टीच्या दिवशी आम्ही फिरायला जायचो. चांदबिबी महल वगैरे अशा ठिकाणी क्रिकेट खेळायचो. तिथं जाऊन वेळा ठिकाणी क्रिकेट खेळायचो. कॉलेजच्या ग्राउंडवर आम्ही खूप वेळा क्रिकेट खेळायचो. आम्ही सगळीच त्यावेळी तरुण होतो. त्यामुळे क्रिकेट आम्ही भरपूर खेळायचो. तर अशा एक आठवणी आहेत. आणि नागराज मंजुळे ज्यावेळी पिस्तुल्या बनत होती, तयार होत होती, ती स्क्रिप्ट तयार होत होती, तर त्याच्या डिस्कशनमध्ये मी, मिथुनचंद्र चौधरी सर, नागराज आणि अजून बाकीचे त्याचे जे क्लासमेट होते हे मोठे प्रमाणात असायचे. तर अशा खूप वेगवेगळ्या आठवणी आहेत. म्हणजे गुरु शिष्य एवढं एक सोडलं तर एक पर्सनल लेवल, एक इमोशनल कनेक्ट पण होताच आपला नागराज मंजुळेंसोबत. बरोबर. मग जेव्हा आपल्यासोबत राहणारे एक व्यक्ती नागराज मंजुळे हे नाव पुढे जाऊन खूप मोठं होतं, त्यावेळेस सर आपल्याला कसं वाटतं की आपल्यासोबत असणारे नागराज मंजुळे आज पुढे जाऊन एवढे मोठे झालेत, त्यांचं राज्यभर एवढं मोठं नाव घेतलं जातं आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये वन ऑफ द बिगेस्ट एनॉर्मस नाव आहे त्यांचं. मग आपल्याला सर आता कसं वाटतं त्यांच्याबद्दल? एकदम म्हणजे शिक्षकाला आपला विद्यार्थी मोठा होणं ही अभिमानाची गोष्ट वाटते. आणि माझे विद्यार्थी केवळ एक नाही, नागराज मंजुळे हे त्यातलं एक उत्तम मोठं उदाहरण आहे. पण असे शेकडो विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. नागराज मंजुळे
त्यांची जर आधीची हिस्ट्री बघितली, आधीची हिस्ट्री त्यांनी अनेक लेखांच्या मध्ये, अनेक मुलाखतीच्या मध्ये सांगितलेल्या आहे. अशा पद्धतीचा वर्गामध्ये सुद्धा खूप कमी बोलणारा, पुस्तक सातत्यानं वाचणारा आणि अत्यंत कॉमन परिस्थितीतून, सामान्य परिस्थितीतून आलेला एक बहुजन समाजातला विद्यार्थी, की ज्याच्याकडं शिक्षणाची कुठली परंपरा नाही, ज्याला कुठल्या पद्धतीचा वारसा नाही, चित्रपट बनवण्याचं कुठलंही या अगोदर तंत्रज्ञान ज्ञान कुठलंही घेतलेलं नव्हतं, असा एक विद्यार्थी फॅन्ड्रीसारखा सिनेमा बनवतो. आणि फॅन्ड्री हा असा सिनेमा आहे की जो मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त चर्चेला गेलेला, सर्वात जास्त चर्चेला गेलेला, सर्वात जास्त लेख लिहिलेला, त्याच्याबद्दलच्या मुलाखती झालेला असा हा फॅन्ड्री सिनेमा, ज्यानं आपल्या भारतातल्या जाती व्यवस्थेच्या संदर्भानं एकदम ठळक पद्धतीनं भाष्य करण्याचा प्रयत्न केला. इतकं ठळक पद्धतीनं भाष्य करण्याचा प्रयत्न या अगोदर मराठी सिनेमानं केलेला नव्हता, जे नागराज मंजुळे यांनी केला. आणि हेच त्याचं वैशिष्ट्य होतं. आणि नागराज मंजुळे हा असा पहिला दिग्दर्शक आहे, खरं तर मराठी लोकांना किंवा एकूणच भारतीय लोकांना सिनेमा हा हिरो हिरोईनचा वाटतो, त्यांना कधी दिग्दर्शकाचा सिनेमा वाटत नाही. त्यामुळं सिनेमा खूप फेमस होतो, प्रसिद्ध होतो, लोकांपर्यंत पोहोचतो आणि लोकांना असं वाटतं की त्यातले हिरो हिरोईन जे आहेत हेच ते सिनेमाचे सगळे करते धरते आहेत. परंतु दिग्दर्शक हा करता धरता असतो, दिग्दर्शक हाच मेन असतो, हे लोकांना कळत नाही. मराठीमधला नागराज मंजुळे हा असा पहिला दिग्दर्शक आहे की तो हिरो हिरोईनपेक्षा फेमस झाला. चित्रपटांतल्या हिरो हिरोईनपेक्षा फेमस होणे आणि चित्रपट हा दिग्दर्शकाचा असतो हे लोकांना माहीत होण्याची ही पहिली वेळ होती. म्हणजे 100 वर्षाच्या इतिहासामध्ये दिग्दर्शक हा महत्त्वाचा असतो हे पहिल्यांदा मराठी दिग्दर्शकाला नागराज मंजुळेच्या निमित्तानं कळलं. सर, हा मुद्दा आपण एकदम बरोबर बोललात की चित्रपट जो असतो तो दिग्दर्शकाचा जास्त असतो, कारण ते व्हिजन त्याचंच असतं. हॉलिवूडच्या काही चित्रपटांची नावं मी पाहिली ना, की उदाहरण घ्यायचं झालं क्रिस्तोफर नोलन आहेत, त्यांचे पिक्चर असतील इंटरस्टेलर, टेनेट, ज्याची इंटेलेक्च्युअल लेवल खूप आहे, किंवा झॅक स्नायडर त्यांचे ॲक्शन सिनेमाज, ते अवतार चित्रपटाचे डायरेक्टर्स आता विसरलो मी, पण हे जे त्यांचं व्हिजन असतं ना हे खूप वेगळ्या लेवलचं असतं. मग मी कधी कधी असा विचार करतो की आपल्या भारतात पण टॅलेंट खूप आहे, आपल्या भारतात पण डायरेक्टर्स खूप चांगले आहेत. मग जो इंटरस्टेलर सारखा एखादा पिक्चर आला, अवतारसारखा, हॉलिवूडच्या अवतारसारखा एखादा पिक्चर आला, आपली इंडियन फिल्म इंडस्ट्री असे पिक्चर बनवण्यात कुठेतरी कमी पडते. आपण तसे पिक्चर का बनवू शकत नाहीत असं वाटतं आपल्याला? कसं आहे की हॉलिवूड जे आहे, हॉलिवूडच्या ज्या कथा आहेत आणि हॉलिवूडचा जो प्रेक्षक आहे, हॉलिवूडचा प्रेक्षक जो आहे ते डोळ्यासमोर संपूर्ण जग ठेवतात. चित्रपटाचं आमचा व्ह्यूअर हा संपूर्ण जग असला पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि बॉलिवूडच्या सिनेमांना असं वाटतं की आमचा प्रेक्षक हा फक्त भारतीय असला पाहिजे, आम्ही 140 कोटी लोकांसाठीच काम करू. आणि त्यामुळं जे विषय निवडले जातात ते भारतीय परंपरा, भारतीय पौराणिक कथा, भारतीय इतिहास, भारतीय प्रेम कहाणी, भारतीय सामाजिक प्रश्न असेच निवडले जातात. परंतु तुम्ही जेव्हा अवतारसारखा सिनेमा बघता त्यावेळी त्यातला जी विषय आहे तो ग्लोबल आहे, किंवा अनेक हॉलिवूडचे सिनेमा ज्यावेळी बघता तर त्याचे विषय ग्लोबल असतात आणि भारतीय सिनेमाचे विषय हे देशापुरते मर्यादित असतात. ग्लोबल विषय असणारे तुम्हाला भारतीय सिनेमे 1% सुद्धा सापडणार नाही. म्हणजे जरी आपल्याला बाहुबली हा इतका फेमस झाला किंवा इतके पैसे कमवले वगैरे जरी वाटत असला, तर त्याची जी कथा आहे ती विश्वस्तरीय नाही. ती भारतीय परंपरेशी, भारतीय कथा परंपरेशी, चमत्काराशी, राजी परंपरांशी किंवा सवर्ण अवर्ण असा वाद, राक्षस आणि राजे यांचा वाद, अशा
याच्याशी, आणि फक्त त्याच्यामध्ये ॲनिमेशनचा वापर केला आहे, लार्जर दॅन लाईफ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढं जरी सोडलं तर कथा मात्र भारतीयच आहे. त्यामुळं भारतीय लोक ही कथा निवडत नाहीत. आणि हॉलिवूडच्या लोकांना असं वाटतं, बॉलिवूडच्या लोकांना असं वाटतं, 140 कोटी प्रेक्षक जर याच देशात आम्हाला मिळत असेल तर आम्ही बाहेरच्या देशातल्या प्रेक्षकांसाठी कशाला सिनेमा बनवायचा. इथल्याच काही लोकांनी जरी सिनेमा बघितला, इथल्या 10 कोटी लोकांनी जरी सिनेमा बघितला तरी प्रचंड पैसा मिळू शकतो, अशी एक भावना इथल्या लोकांची झालेली आहे. त्यामुळं ते असे ग्लोबल विषय हाताळत नाही. आणखीन एक मुद्दा, आपण सर आता दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल बोललोच, बाहुबलीचा, तर त्याच्यावरती येऊ. साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री आहे जी खूप वेगाने ग्रो करते. वेगाने म्हणण्यापेक्षा की त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन खूप चांगलं होतं आहे. उदाहरण घेऊया की सुरुवात बाहुबलीनेच केली. जो ट्रेंड सेट करणं म्हणतो आपण, तो बाहुबलीने केला. ग्लोबल लेवलला आम्ही काहीतरी आहोत असं दाखवण्याचा. आत्ताच कल्की अवतारावरती एक पिक्चर आला आणि त्याचे पण 2-3 पार्ट्स पुढे येतीलच. आणखीन त्याच्यामध्ये एक गोष्ट मला ॲड ऑन करावं वाटते की जे इथून मागचे जे साऊथ इंडियन मूवीज होते, नॉट अबाउट VFX, फक्त ॲक्शन मूवीज जे होते, एकदम स्टुपिड ॲक्शन सिनेमा, म्हणजे त्याच्यात एक बुक्का मारतो आणि हिरो एक बुक्का मारतो आणि 10 जण उडून पडतात, पण ते बघायला खूप भारी वाटतं. मग साऊथ इंडियन, आणि त्याच्यावरती इंटरनेटवरती मीम्स पण खूप येतात, ते लोक ट्रोल पण खूप होतात, तरी पण तसे चित्रपट बनवले जातात आणि ते लोक पाहतात पण. मग जे साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री आहे, ते साऊथ इंडियाचे जे डायरेक्टर्स आहेत, असे पिक्चर बनवताना त्यांच्या डोक्यामध्ये नेमकं काय येत असेल, आपण असे पिक्चर का बनवावेत? कोणत्याही डायरेक्टरला असं वाटतं की आपल्याला प्रेक्षक मिळाले पाहिजे, आपल्याला टॉकीजमध्ये प्रेक्षक आपल्याला घेऊन जायचे. आणि मग प्रेक्षकांची गरज काय आहे? मनोरंजन ही गरज आहे. भारतीय प्रेक्षक जे आहेत, त्या भारतीय लोकांच्या मध्ये जवळपास 60% लोक हे गरीब लोक आहेत, कष्टकरी आहेत, कामं करतात, अत्यंत कठोर कामं करतात. ते आयुष्यामध्ये आनंद नाही, कुठले न कुठले प्रश्न सातत्याने आहेत, असा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय आहे? काही लोक जे आहेत ते गुंड लोकांकडून पिळले गेलेले. तुम्ही जर दक्षिणेकडचे सिनेमे बघितले तर गुंड जे आहेत किंवा दादागिरी नावाची जी गोष्ट आहे ती त्यांची प्रचंड आहे. दक्षिणेकडे सरंजामदारी पद्धत आहे, शोषणाची व्यवस्था आहे. आज पण अरे बापरे, शोषणाची व्यवस्था आहे. उत्तर भारतामध्ये पण आहे, परंतु दक्षिणेकडे पण आहे. तिथं लोकांचं शोषण होतं, मोठ्या प्रमाणात शोषण होतं. लोकांकडे 500-500, 1000-1000 एकर जमिनी आहेत. त्या जमिनीवर ह्या गुंड लोकांच्या जमिनी आहेत, त्या लोकांना, सामान्य लोकांना त्याच्यावर कामाला जावं लागतं. त्यांच्या अनेक गोष्टीचं शोषण, जे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक शोषण होतं त्यांचं. आणि अशा एका व्यक्तीला, असा एखादा पोलीसवाला, असा एखादा हिरो त्याची गुंडागर्दी मोडून काढतो, हे पाहायला तिथल्या प्रेक्षकांना याच्यासाठी आवडतं, किंवा एकूणच भारतीय लोकांना त्याच्यासाठी ते दक्षिणेचे सिनेमे याच्यासाठी आवडतात की आपल्या बरोबर गुंडागिरी करणाऱ्या व्यक्तीला कुठला तरी एखादा हिरो चोपून काढतो, मारून काढतो, ज्याची इतकी दहशत आहे, पोलीस सुद्धा जात नाही त्याच्याकडं. अशा एखाद्या गुंडाला आपला हिरो हा मारतो, 4 चौघात मारतो, रस्त्यावर आणून मारतो, हे जणू आपल्याच मालकाला मारतायत, अशी भावना इथल्या लोकांची होते. आणि म्हणून ते सिनेमे त्यांना पाहायला आवडतात. खरं तर हा सरंजामशाहीचा एक नवा पर्स्पेक्टिव्ह मला आज समजला. मला पण ॲक्च्युली आत्तापर्यंत ही गोष्ट माहीत नव्हती की भारतामध्ये अजून पण अशा गोष्टी घडत आहेत. हजारो एकराची जमिनी असतील, पण त्यातून अशा गोष्टी पुढे आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट काहीतरी केलं जाते. आणि म्हणून मला फक्त ते एक एंटरटेनमेंटच्या माध्यमातून का होईना पण माझं मन सॅटिस्फाय होणं, हलकं करायचं, ह्याच्यासाठी का होईना लोक पाहतात. हे खूपच नवीन पर्स्पेक्टिव्ह आहे, तुम्हाला आज कळाला. सर, दाक्षिणात्य पिक्चरानंतर आपण आपल्या थोड्या महाराष्ट्राच्या चित्रपटांच्याकडे येऊ. मगाशी आपण बोलताना जो विषय बोललो की वाय कांट इंडियन मूवीज, आपल्या भारतातली जी मूवी इंडस्ट्री आहे ती हॉलिवूडसारखे पिक्चर का बनवत नाही. एक स्पेसिफिक उदाहरण मला त्याच्याबद्दल द्यावं वाटतं. हॉलिवूडचं
एक हॉलिवूडचा एक पिक्चर आहे 300 नावाचा, झॅक स्नायडर त्याचे डायरेक्टर. तो चित्रपट म्हणजे अगदी डॉक्टर अमोल कोल्हेने देखील त्याचं एक उदाहरण दिलं होतं की तो चित्रपट म्हणजे काय की 600 सैनिकांची एक तुकडी आहे, मागून शत्रू येतोय, ते पुढे पळत आहेत, त्यातले 300 मध्ये थांबतायत आणि 300 पुढे निघून जातात आणि जे 300 लोक आहेत ते त्या एवढ्या लाखोंच्या सैन्याला एका जागेवर रोखून धरतायत मागून मदत येईपर्यंत. त्याच्यावरती तो चित्रपट आहे. अशीच एक घटना आपल्याकडे पण घडली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये पावनखिंडीची. अगदी तशीच की 600 मावळ्यांची तुकडी आहे, 300 मध्ये थांबतायत, उरलेली 300 महाराजांना घेऊन पुढे जातात आणि जोपर्यंत वरून तोफांचे आवाज येत नाही तोपर्यंत जीव गेला तरी चालेल, तरी पण मी ती खिंड सोडून मोकळी सोडणार नाही. अशी महान घटना आपल्याकडे पण घडली. असं नाही की ही घटना खूप कमी, पण एवढा मोठा इतिहास असताना आपल्याकडे त्याच्यातली एक छोटीशी घटना होती. मग एवढा समृद्ध इतिहास असताना आपल्याकडं पण स्वराज्यावरती खूप चित्रपट बनलेत. अगदी पावनखिंडीवर बनला, शाहिस्ते खानाची बोटं तोडली त्याच्यावर बनला, अफगाणिस्तान अफजल खानाचा कोथळा काढला त्याच्यावरती पण चित्रपट बनला. मग एवढा समृद्ध आपल्याकडे इतिहास आहे, त्याच्यावरती चित्रपट पण बनतात. पण आपले ते चित्रपट आहेत की फक्त मराठी ऑडियन्सपुरतेच आपण लिमिटेड ठेवतोय, त्यांना हिंदी तामिळमध्ये डब करत नाहीत किंवा इंग्रजीमध्ये डब करत नाहीत. आपला इतिहास आपण आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून जगाला सांगताना का कमी पडतोय असं आपल्याला वाटतंय? खरं तर भारतीय लोक आतापर्यंत पौराणिक सिनेमामध्येच अडकले होते, अजूनही पौराणिक सिनेमा बनतात. ऐतिहासिक सिनेमा बनवण्यासाठी जे बजेट लागतं ते बजेट आपल्याकडं सहजासहजी उपलब्ध होत नाही. कारण बाहुबलीचं बजेट ज्या पद्धतीनं होतं तसंच जर बजेट पावनखिंड लावलं असतं तर तो ग्लोबल सिनेमा झाला असता. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, दिग्दर्शकाची जी उंची आहे, तिचा जो विचार आहे तो सुद्धा तितक्याच प्रगल्भ, तितक्याच उंचीचा असणं आवश्यक आहे. आपल्याकडे काय होतं की मला महाराष्ट्रात होतच बनवायचं आहे, मला महाराष्ट्राचा प्रेक्षक फक्त करायचा आहे. एखादी स्टोरी मराठीमध्ये इतकी चांगली होऊन गेलेली असते की जो हिंदीमध्ये आला असता तर त्याची खूप कमाई केली असती असं वाटतं, किंवा लोकांना पसंत पडला असं वाटतं. पण आपल्या दिग्दर्शकांना ग्लोबल व्हिजन येण्यासाठी अजून अवकाश आहे. अजून आपण जागतिक दर्जाच्या सिनेमाचा विचारच आपले दिग्दर्शक करत नाही. डब करण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बनवतानाच इंग्रजीमध्ये बनवा आणि मग मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये, तमिळ, तेलुगूमध्ये डब करा. असं आपण आलं पाहिजे. तुम्हाला माहिती असेल की हे जे हॉलिवूडचे सिनेमा आहेत हे बनवतानाच इंग्रजीमध्ये बनवतात आणि नंतर मग हिंदीमध्ये, चायनीजमध्ये, इतर भाषांमध्ये ते डब करतात. म्हणून आमचं विजन काय पाहिजे की तुम्ही पहिल्यांदा बनवतानाच इंग्रजीमध्ये बनवा. परजानियासारखा सिनेमा आहे तो जो इंग्रजीमध्ये बनवला आणि तो विषय जरी गोदा हत्याकांडाचा संदर्भातला असला तरी तो जगापर्यंत पोहोचला. जगाला गोधरा हत्याकांड त्यामुळे कळलं, किती भयानक होतं हे त्याच्यामुळे कळलं. अशा पद्धतीचं व्हिजन घेऊन आपल्याकडचे जे दिग्दर्शक आहेत ते सिनेमे बनवत नाही. मी जसं तुम्हाला म्हणलं की आमचा टार्गेट ग्रुप जे आहे, टार्गेट ऑडियन्स आहे, हा फक्त भारतीयच ते समजतात. म्हणजे जास्तीत जास्त गल्फ कंट्रीज किंवा असे समजतात. एखादा चांगला सिनेमा गेला तर रशियामध्ये वगैरे जातो. परंतु जागतिक दर्जाचे सिनेमे बनवले पाहिजेत आणि भाषेचा जो मुख्य अडथळा आहे तो भाषेचा अडथळा दूर केला पाहिजे असं आम्हाला वाटत नाही. ही दिग्दर्शकांची व्हिजनच्या संदर्भातली कमतरता आहे असं मला वाटतं. खरं मी तर नक्कीच अपेक्षा ठेवतोय की जसा बाहुबली आपण संपूर्ण जगाला दाखवला किंवा दंगल आहे, 3 इडियट्स थोडा जुना झाला, तो थिएटरमध्ये लोकांनी जास्त पाहिला नसेल, पण इंडियन्स मूव्हीज म्हणून जेव्हा पाश्चिमात्य लोक विचार करतात तेव्हा ते 3 इडियट्सचं नाव तर नक्कीच घेतात. अगदी तो आज इंटरनेटवरती मला वाटतं जर्मन भाषेत पण मी त्याची डबिंग पाहिलेली आहे. एक अपेक्षा आपण नक्कीच ठेवू शकतो, जसा बाहुबली संपूर्ण जगापर्यंत पोहोचला, आज कल्की नागाश्विनांचा जसा पोहोचतोय तसे उद्या आणखीन चित्रपट येतील आणि संपूर्ण जगाला जशी आज कोरियन फिल्म इंडस्ट्री किंवा के ड्रामाची
दखल घ्यावी लागते, तशी इंडियन फिल्म इंडस्ट्रीची पण दखल घ्यावी लागेल, असं नक्की काहीतरी भविष्यामध्ये होईल अशी अपेक्षा ठेवतो. पण आज आपण जे चित्रपट पाहतो त्याचा एक बेस असतो, प्रत्येक गोष्टीचा एक जसा बेस असतो. आज जे चित्रपट बनत आहेत, 100 वर्षांपूर्वी चित्रपट नव्हते तर हे नाटकं होते. नवीन आता चित्रपट सुरू व्हायला लागले, पण नाटकं तरी पण चालूच होते. पण एक गोष्ट हल्ली लक्षात येते की नाटकं बंद पडत चालली आहेत. मग आपल्याला काय वाटतं, ही नाटकं बंद कशामुळे पडत आहेत आणि हे नाटकांचं रिवायवल कसं होऊ शकतं? रिवायवल तर होऊ शकतं, नक्कीच होईल. काय झालं, प्रत्येक गोष्टीची एक फेज असते. मागच्या 10-15 वर्षामध्ये एंटरटेनमेंटची साधनं वेगानं वाढली, इलेक्ट्रॉनिक साधनं विशेषतः. आणि लोकांना असं वाटायला लागलं की मी थिएटरमध्ये जाऊन नाटक बघण्यापेक्षा मी घरीच एखादा सिनेमा मोबाईलवर बघतो. म्हणजे इतकं चीप साधन ते झाल्या कारणामुळं लोकांना जे थिएटर किंवा नाटक पाहणं ही जी आत्मिक ओढ होती ती कमी झाली, कारण एंटरटेनमेंटची साधनं वाढली. दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी झाली की तरुण पिढींना नाटकाची ज्या पद्धतीने ओढ पाहिजे होती ती राहिली नाही. कारण परत तेच मुद्दा आहे की एंटरटेनमेंट जी त्यांना पाहिजे होतं, नाटक ही एंटरटेनमेंट म्हणून बघितलं जायचं, मनोरंजन म्हणून बघितलं जायचं. परंतु नाटकाकडं जाण्याचा ओढा जे आहे तो कमी झालेला आहे. परंतु असं जरी असलं तरी सुद्धा एकांकिका स्पर्धा किंवा राज्यनाट्य स्पर्धा ज्या होतात, तर ह्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये दरवर्षी कमीत कमी महाराष्ट्रामध्ये 300च्या आसपास नाटकं होतात. राज्यनाट्य स्पर्धेचं उत्तम आयोजन होतं. पुरुषोत्तम सारखी एक एकांकिका स्पर्धा महाराष्ट्रभर चालते. अनेक संस्था म्हणजे एस.टी. महामंडळ असेल, महावितरण असेल, या नाटकांच्या स्पर्धांचं आयोजन करतात. तर याच्यातून नाटकं जिवंत आहेत. परंतु तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं नाटकाकडं जाण्याचा, तिकीट काढून पाहण्याचा जो ओढा आहे तो कमी झालेला आहे. आणि अहमदनगर सारख्या जिल्ह्यामध्ये तर तो अत्यंत कमी झालेला आहे. तर हे दिसून येतं, बरोबर आहे. परंतु माझं एक म्हणणं असं आहे की अजून काही दिवस गेल्यानंतर लोकांचा ओढा परत नाटकाकडे जाईल, परत तमाशाकडे जाईल, जिवंत कला जी ज्याला आपण म्हणतो ते पाहण्याकडे जाईल. जसं पूर्वी चपाती खाणं म्हणजे श्रीमंताचं लक्षण समजलं जायचं, हॉटेलमध्ये जाऊन जेवणं म्हणजे श्रीमंताचं लक्षण समजलं जायचं. आता हॉटेलमध्ये घरगुती जेवण पाहिजे असं म्हणतात, म्हणजे परत घराकडे लोक वळतायत. अशा पद्धतीने परत नाटकाकडे वळतील असं मला वाटतं. नक्कीच, कारण किती पण सोशल मीडिया येऊ द्या, किती पण हातामध्ये नेटफ्लिक्स येऊ द्या, किती पण थिएटर्स, मूवी थिएटर्स येऊ द्या, पण नाटकाचं जो क्वालिटी कंटेंट असतो त्याची बरोबरी कधीच केली जाऊ शकत नाही. बरोबर. एक छोटासा प्रश्न विचारावा वाटतं सर, आपलं आवडतं नाटक कोणतं आणि ते का बरं, त्याचं कारण काय? तसं मी राज्यनाट्य स्पर्धा मी बघत असतो. राज्यनाट्य स्पर्धेमध्ये तर त्या काळातली अनेक नाटकं पाहायला मिळतात. परंतु मला घाशीराम कोतवाल खूप आवडतं. म्हणजे घाशीराम कोतवाल मी बघितलेलं आहे. त्याचबरोबर वाचलेलं नाटक म्हणून मला नटसम्राट चांगला आवडतं. आणि अलीकडच्या काळामध्ये राज्यनाट्य स्पर्धेमध्ये अनेक चांगले नाटकं पाहायला मिळालेले आहेत. तर उत्तम नाटक म्हणून उत्तम सादरीकरण सुद्धा तिथं केलं जातं. तर अलीकडच्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा नाटकं खूप चांगली होतात, तर ती सुद्धा आवडतात. अच्छा सर, मगाशी का आपण ग्रामीण भागातील संस्कृतीचा विचार केला आणि आपण मीडिया इंडस्ट्रीचं बद्दल पण बोललो. एक ह्याच्यामध्ये मला एक प्रश्न पडतोय की चलो की आजची पत्रकारिता आहे किंवा शॉर्ट फिल्म्स, ही सर्व जी मीडिया इंडस्ट्री आहे ना, उद्याचा तरुण घडवायचा आहे आपल्याला, तर या मीडिया इंडस्ट्रीचा
या तरुणांना घडवण्यामध्ये काय रोल आहे, आणि सेकंड थिंग लगेच व्हाईस वर्सा, उद्याची जी मीडिया इंडस्ट्री आहे आजच्या तरुणाला त्याच्यामध्ये काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ही मीडिया इंडस्ट्री घडवण्यामध्ये आजच्या तरुणाचा काय रोल आहे? खरं तर आता मीडिया इंडस्ट्री जी आहे ती खूप मोठी आहे. आणि मीडिया इंडस्ट्रीकडे आकृष्ट होणाऱ्यांची संख्या ही तरुणांचीच जास्त असते. म्हणजे चित्रपट पाहणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या सुद्धा तरुणांची जास्त आहे. सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या सुद्धा तरुणांचीच आहे. म्हणजे या मीडिया इंडस्ट्रीला पुढे घेऊन जाण्याचं काम प्रामुख्याने तरुणच करतात. सोशल मीडियामुळं माध्यमाचं डिसेंट्रलायझेशन झालं आणि सामान्य माणसाच्या हातात माध्यम आले. पूर्वी माध्यमामध्ये स्वतःची बातमी येणं, स्वतःचे एखादं लेख येणं, स्वतःची बाईट येणं ही दुरापास्त गोष्ट असायची. आता ती गोष्टच आम्हाला नको आहे असं वाटतं तरुणांना. माझं इंस्टाग्राम आहे, माझं फेसबुक आहे, माझं यूट्यूब चॅनल आहे, त्यामुळं मला मेनस्ट्रीम मीडियाकडे जायचंच नाही, अशी एक भावना तरुणांची झालेली आहे. आणि या नवीन सोशल मीडियाचा वापर, नवीन माध्यमांचा वापर तरुणांनी अत्यंत शिताफीनं चांगल्या पद्धतीनं व्यक्त होण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे मी अशा तरुणांचं नक्की अभिनंदन करतो की त्यांनी सोशल मीडियाचा आणि नवीन माध्यमांचा अत्यंत प्रभावीपणे उपयोग केलेला आहे. म्हणजे ग्रामीण भागातले प्रश्न, सामाजिक प्रश्न हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सोशल मीडिया ठरलेला आहे. ही जी ब्रॉडकास्ट मीडिया आहे, ज्याला आपण प्रसार माध्यमं म्हणतो, रेडिओ किंवा दूरचित्रवाणी, या माध्यमांच्या तुलनेमध्ये सोशल मीडिया हा वेगानं पसरला, सामान्य लोकांच्या हातात आला, सामान्य लोकांना अभिव्यक्त होता आलं. छोटे छोटे प्रश्न, गावाकडचे प्रश्न घेऊन सोशल मीडियावर लोक व्यक्त होताना दिसतात. शेतीचे प्रश्न कधीही मेनस्ट्रीम माध्यमाने हाताळले नाहीत. अनेक यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या लोकांनी शेतीचे प्रश्न, सक्सेस स्टोरीज हे उत्तम पद्धतीनं हाताळल्या आणि त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या. तुमचा जो दुसरा प्रश्न होता की या इंडस्ट्रीमध्ये तरुणांना काय संधी आहे, तर माझं असं म्हणणं आहे की मेनस्ट्रीम मीडियामध्ये तरुणांना जी संधी आहे ती आता लिमिटेड झालेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर तिथं ऑलरेडी खूप लोक वेटिंगवर आहेत. तुम्हाला दूरचित्रवाणी किंवा आकाशवाणी किंवा रेडिओकडे जायचं असेल तर तिथं अनेक क्रायटेरिया आहेत. तुमचा आवाज, चेहरा, दिसणं, बोलणं, या गोष्टींची मागणी आहे. उरतो कोणता तुमच्याकडे मीडिया? तर मला असं वाटतं की न्यू मीडिया ज्या आहेत याचमध्ये आता विद्यार्थ्यांना, नवीन करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांना संधी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी वेगळे प्रयोग केले पाहिजे. यूट्यूब चॅनल्स असतील, वेब पोर्टल्स असतील, याच्याद्वारे तरुणांनी स्वतःला व्यक्त केलं पाहिजे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं पाहिजे. ध्रुव राठीसारखा एक तरुण जो 15व्या-16व्या वर्षापासून फक्त रील्स बनवायचा, व्हिडिओ बनवायचा, ट्रॅव्हलिंग व्हिडिओ बनवायचा, आज तो भारतातल्या लोकांच्या गळ्यातला ताईत आहे. इतकं चांगले व्हिडिओ बनवतो तो. आणि नुसतं व्हिडिओ बनवत नाही, वयाच्या 29व्या वर्षी त्याच्याकडे जी मॅच्युरिटी आहे, त्यानं ज्या पद्धतीनं भारतातल्या सत्ताधाऱ्यांना हलवून ठेवलेलं आहे, ही जी गोष्ट आहे ही ध्रुव राठी करू शकतो. तर सामान्य माणूस जो महाराष्ट्रातला आहे हा सुद्धा चांगले प्रश्न घेऊन, तळागाळातले प्रश्न घेऊन, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारून या माध्यमाच्याद्वारे पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. नक्कीच सर. आत्ताच आपण एक जी गोष्ट सांगितली त्याच्यावरून आणखी एक गोष्ट मला ॲड ऑन करा वाटते. आपण सोशल मीडियाला काय देऊ शकतो, त्याच्यापेक्षा आपण सोशल मीडियाकडून घेऊ काय शकतो. मध्ये मी इलॉन मस्क त्यांचं एक स्टेटमेंट वाचलं होतं की ते म्हणे की तुम्ही स्पेस एक्समध्ये जे इंजिनियर्स आहेत त्या लेवलचं एज्युकेशन तुम्ही फक्त यूट्यूबवरून घेऊ शकता. इतक्या लेवलचं, चांगल्या लेवलचं कॉन्टेंट आज इंटरनेटवरती अवेलेबल आहे. अगदी मी आज जे पॉडकास्ट सुरू केले, कसा करावं, त्याची एडिटिंग कशी करावी, हे सगळं मी यूट्यूबवरून शिकलो. मी त्याचा वापर यूट्यूबसाठीच करतोय. किंवा शेतीमध्ये काही नवीन नवीन प्रयोग करायचे का, मग याच्यासाठी इथून मागं
माध्यम म्हणजे रिसोर्सेस खूप वेगवेगळे होते, खूप अवघड होते की एखादं पुस्तक वाचावं किंवा एखाद्या कृषी विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यावं. आज फक्त यूट्यूबवरती पाहिलं तर 100 व्हिडिओज मिळतील. बरोबर. अर्थात त्याची ऑथेंटिसिटी किती किती नाही हे नंतरचा प्रश्न आला, पण मिळतंय काहीतरी. बरोबर. सेकंड थिंग त्यातलं काय कोणतं ऑथेंटिक चॅनल आहे, एखादी व्यक्ती कोणती ऑथेंटिक आहे, एकदा ते समजलं त्याच्यानंतर सगळं ज्ञान इंटरनेटवरती फ्री आहे. अगदी बरोबर. त्याचे जर पेड व्हर्जन घेतले तर ते आणखीन पुढे जाता येतं, पण फ्री नॉलेज इज इनफ. त्याच्यामुळे जर आजचे जे तरुण आहेत त्यांनी जर सोशल मीडियाचा वापर फक्त नॉलेज घेण्यासाठी आणि काहीतरी प्रॉडक्टिव्ह करण्यासाठी जो घेतला तर खूप त्याच्यातून आजकालच्या पिढीला मिळू शकतं. जसं वेस्टमध्ये आपण पाहतो तिकडच्या यूट्यूबचा किंवा सोशल मीडियावरचा कॉन्टेंट प्रॉडक्टिव्ह खूप आहे. म्हणजे आपल्याकडचे जे मोठमोठे युट्यूबर झाले ना ते तिकडं काय चाललंय हे पाहून शिकले आणि मग नंतर त्या गोष्टी आपल्याकडे इम्प्लाय केल्या. फॉर एक्झाम्पल जसा मुंबईकरनी केला आहे, कुठे पण जातो फिरण्याचा व्हिडिओ बनवायचा आणि तो सोशल मीडियावरती टाकून. ही गोष्ट त्याने केसी नायस्टेटकडून शिकले. तो पण असेच लाईफस्टाईलचे व्लॉग्स बनवतो. ही गोष्ट नक्कीच आपण सोशल मीडियाकडून शिकू शकतो असं मला तरी वाटतं. सर एक शो आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि त्याच्याबद्दल मी लोकांचे मतांतर पाहिलेत की हा शो लोकांना आवडला तर खूपच आवडतो किंवा त्याला नाव ठेवणारे लोक असेल तर ते खूपच नाव ठेवतात. बिग बॉस. माझं मत काय आहे याच्याबद्दल मी बोलत नाही, पण सर आपलं बिग बॉसबद्दल काय मत आहे? हा शो खरंच आपल्याला आवडतो का? तो प्रोडक्टिव्ह आहे का? लोकांनी तो पाहायला हवा की नाही? काय वाटतं सर आपल्याला बिग बॉसबद्दल? आता बिग बॉस खरं तर मी पण कमीच पाहतो, परंतु बिग बॉसबद्दल जे ऐकलेलं आहे किंवा बिग बॉसची जी रचना आहे तर बिग बॉस हा एंटरटेनमेंट शो आहे, हा पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे. जरी तो रियालिटी शो असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये मुद्दामहून विरुद्ध नेचरची ज्याच्यामुळे भांडणं होतील, ज्याच्यामुळं क्रायसिस निर्माण होईल, अशा पद्धतीची लोक त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक निवडून रिसर्च करून, प्रचंड रिसर्च करून आणली जातात आणि त्यांना मग एकत्रित ठेवणं आणि मग त्यांचं जे शूटिंग केलं करून लोकांपर्यंत पोहोचवणं हे सगळं घडतं. तर प्रोडक्टिव्हिटी एवढीच आहे त्याची की तुम्ही स्वतःचं एंटरटेनमेंट करून घ्या. त्याच्यातून काय समाज प्रबोधन खूप मोठं होईल, समाज बदलेल, समाजामध्ये काहीतरी संदेश जे आहे हे आशा बाळगणं चुकीचं आहे. कारण लोकांना काय संदेश द्यायला गेलं तर लोक बघत नाही. त्यांना खूप संदेश देणारे लोक आहेत, बाबा बुवा, परंतु बिग बॉसकडून पण तुम्हाला ती अपेक्षा नसणार आहे. तर मला असं वाटतं की बिग बॉस हा एंटरटेनमेंट म्हणून बघा, तर तुम्हाला खूप त्रास होणार नाही किंवा त्याच्याबद्दल वाईट मतं होणार नाही. पण तरुण पिढीला बिग बॉस आवडतो. आजच आमच्या एका विद्यार्थ्यानं अशा पद्धतीच्या मुलाखती घेतल्या विद्यार्थ्यांच्या बिग बॉस बद्दलच्या, तर त्यांची पॉझिटिव्ह मतं होती. त्यांना आवडतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं तरुणांना आवडतो याचा अर्थ मोठ्या प्रमाणात एंटरटेनिंग आहे असं मला वाटतं. मगाशी सर मी जो आपल्याला प्रश्न विचारला की आपल्याकडे असे मसाला मूवीज जास्त का बनतात, इंटेलेक्च्युअल मूवीज जास्त का बनत नाहीत, टेनेट किंवा इंटरस्टेलर सारखे, एक बारीक ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येतं की आपण सर मगाशी सांगितलं, मी त्याचा थोडा विस्तार करून सांगतो, फोड करून सांगतो की माझ्यासारखं कोणीतरी आहे, एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करतोय, बॉसने त्याला टार्गेट दिलेत, ते टार्गेट्स पूर्ण होऊ शकत नाहीत. एखादा विद्यार्थी आहे, त्याचं अभ्यासाचे टेन्शन आहे त्याला, किंवा एखादा मजूर आहे घरी, त्याच्या बायकोसोबत भांडण चालेत. मग एवढे सगळे लाईफमध्ये टेन्शन्स असताना तो इंटरस्टेलर सारखा एखादा जिथं डोकं फोडावं लागतं असा पिक्चर का पाहिजे? मग त्याला कधी कधी एंटरटेनमेंटसाठी नॉनसेन्स मूवीजच बघावं लागतात की फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट आहे, त्याचा काही रिॲलिटीशी लॉजिकशी काही संबंधच येत नाही. मग तो सिंगम सारखा चित्रपट असेल, रावडी राठोरे किंवा साऊथ इंडियाचे जसे मूवीज आहेत, त्यापैकीच मला एक बिग बॉस वाटतं की फक्त डोक्यावरचं जे टेन्शन आहे ना, ते टेन्शन कमी करायचं. एकदम बरोबर. म्हणून म्हणले की मनोरंजन हाच त्याचा. हां. आणि आणखीन एक थोडासा कॉमिकल मी त्याच्याबद्दल मी एक इंटरनेटवरती पोस्ट वाचली होती की आपली इंडियन जी मेंटॅलिटी आहे ना, की आपल्या घरामध्ये चांगलं काय वाईट चाललं ह्याच्यापेक्षा आपल्या शेजारच्या घरात भांडण चाललं असलं ना, आपल्याला ते जास्त इंटरेस्टिंग वाटतं. एकदम बरोबर. म्हणजे बिग बॉसच्या घरात जे भांडणं चाललेत ना, आपल्याला कधी कधी ते इंटरेस्टिंग वाटतात पाहण्यासाठी, म्हणून पण लोक पाहतात. आणि ह्यावरून मी लहानपणी एक टी व्हीवरती शो पाहायचो, मला आठवतो की बिग बॉसचं ते अपडेटेड व्हर्जन म्हणू शकतो. बिग बॉसमध्ये कोणी एकमेकावर हात उचलत नाही,
पण मी पाहायचो लहानपणी WWE पाहायचो. भयंकर हाणामारी असायची, ती स्क्रिप्टेड असायची, खोटी खोटी असायची, मला नंतर कळलं. पण ह्या गोष्टी कोरिलेटेड आहेत असं वाटतं मला. आणि लोक त्याचा फक्त एंटरटेनमेंट म्हणूनच वापर करतायत. आणि खरं लोकांचे जे टेन्शन्स आहेत आयुष्यातले ते हलकं करण्यासाठी अशा गोष्टी होत आहेत. याच्यासाठी आपण आपल्या इंडस्ट्रीचे आभार मानले पाहिजे. काही का होईना एक डोस मिळतोय त्यांना. कॉमेडी एक्सप्रेस नावाचा एक शो होता, आज त्याचं नाव बदललंय. किंवा फू बाय फू आहे, चला हवा येऊ द्या. असे शोज मॉडर्न डे भारतीयांचं डोक्यावरचं टेन्शन हलकं करतायत. खरं आपण या मीडिया इंडस्ट्रीचे आभार मानले पाहिजे. हे सर्व विषय झाल्यानंतर एक अलीकडेच एक सिरियस घटना घडली. ॲक्च्युली माझी ह्याच्यावरती बोलण्याची हिंमत पण नाही आहे, पण मला खूप लोकांचे फोन्स आले की मकरंद पुढच्या व्हिडिओमध्ये तू ह्याच्याबद्दल बोल, म्हणून मी आपल्या पुढे विषय काढते. आणि त्याचा एक मीडियाचा त्याच्यामध्ये काय रोल आहे मला ह्याच्याबद्दल देखील बोलायचं आहे. कोलकात्यामध्ये आता जे झालेलं प्रकरण आहे, त्या मुलीवरती अत्याचार झाले, काय झाले, कसे झाले, याचे डिटेल्स पाहायला गेलं ना अंगावरती काट येतं. म्हणजे ते जे प्रकरण झालं त्याच्यावरती जो अत्याचार झाला तो एकटा माणूस करू शकत नाही. तिच्या जे शरीराचे जे हाल झाले, जी मृतावस्थेत ती सापडली. मग मला एक असा प्रश्न पडतो की गेल्या साधारण 20-30 वर्षांपासून असे हिडियस क्राईम्स होणं महिलांच्या विरुद्ध भारतामध्ये खूप वाढलेले आहे. असं नाही की फक्त अत्याचार झाले, तिला पुरावा नष्ट करायचं म्हणून गळा चिरला, मारली, असं सोडून दिले, असं नाही. हातपाय तोडणं, जिवंत जाळणं, किंवा आपल्या इथं कोपर्डीमध्ये जे प्रकरण घडलं तिचे असे हालल करून मारले. अगदी प्रायव्हेट पार्ट्समध्ये लाकूड घालणे इतपत या गुन्हेगारांची मजल झालेली. वन ऑफ द रिझन्स याच्यामध्ये असे की यांना स्त्रीबद्दल आदरच नाही. ज्या गोष्टी मी काही गुन्हेगारांचे इंटरव्ह्यूज पाहिले होते यूट्यूब सोशल मीडियावरती, तर हे असं म्हणतात की तिची चुकी, ते त्या दोष त्या मुलीलाच देतात की मुलीने कपडेच असे घातले होते. महिलांना ते महिलांकडे एक स्त्री म्हणून पाहतच नाहीत, मुलींकडे फक्त एक ऑब्जेक्ट म्हणून पाहतात, जे ऑब्जेक्ट माझ्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. आणि बॉलिवूडचे काही असे इन्सिडेन्सेस आहेत की जिथं आपण म्हणतो की स्त्रियांना ऑब्जेक्टिफाय केलं नाही पाहिजे, पण बॉलिवूडचे काही गाणे असतील, आयटम सॉंग्स मोस्टली, हे महिलांना ऑब्जेक्टिफाय करतात. आता मी एका गाण्याचे लिरिक्स लिहून आणलेत मुद्दा, मग मला ते माहीत पण नव्हतं. मैं तो तंदुरी मुर्गी हो यार, गटकाले सया अल्कोहोलचे. मग असे जेव्हा लिरिक्स असतील आणि जे एका महिलेच्याच तोंडून ऐकायला येतील, एक जो वर्ग आहे जो इंटेलेक्च्युअल नाही, इंटेलेक्च्युअल वर्गाला कळेलच की फक्त एंटरटेनमेंट म्हणून ह्याच्याकडे पाहावं. पण हे जे गुन्हेगार आहेत मोस्टली 2री-3री शिकलेले असतात किंवा अशिक्षित असतात. मग तो जो गुन्हेगार आहे अशी लिरिक्स ऐकतो, ते जे व्हायलन्स किंवा त्या आयटम सॉंगमधल्या त्या हिरोईनला ड्रग्ज घेताना, अल्कोहोल पिताना पाहतो, त्याच्या मनामध्ये महिला ही एक ऑब्जेक्टच आहे असं बिंबवलं जातं. आता त्याचं इंटरप्रिटेशन प्रत्येकजण वेगळं करू शकतो, पण जे ॲनालिसिस जे मी सोशल मीडियावरती वाचले आतापर्यंत त्याबद्दल सांगितलं. मग खरंच मीडिया इंडस्ट्री किंवा त्यातले सिलेक्टिव्ह काही मूवीज किंवा असतील किंवा हे आयटम सॉंग असेल, यांनी महिलांना ऑब्जेक्टिफाय केलं आहे का? आणि ही जी घटना घडली आज कोलकात्यामध्ये, अशा घटना घडण्यामागे वन ऑफ द रिझन्स हे देखील आहे का, महिलांचं ऑब्जेक्टिफिकेशन? खरं तर आपली जी भारतीय परंपरा आहे याच्यामध्ये हे सगळं दडलेलं आहे असं मला वाटतं. मीडिया खूप नंतरची गोष्ट आलेली आहे. स्त्रियांच्यावर अत्याचार जी गोष्ट आहे ही मागच्या 2,500 वर्षापासून होते. स्त्रियावरचे अत्याचार हे आज आलेले नाहीत. स्त्रियांना ठेचून मारणे, स्त्रियांना बलात्कार करणे, ही गोष्ट खूप जुनी आहे. भारतीय जी परंपरा आहे ती परंपरा पुरुष प्रधान आहे. तुम्ही जे आता ओळी वाचून दाखवल्या, जी महिलाच्या तोंडून आहे, पण ती लिहिल्यात कोणी? पुरुषांनी लिहिलेले. ओके. चित्रपट जे येतात, ऑब्जेक्टिफिकेशन महिलांचं केलं जात आहे, त्याचे दिग्दर्शक कोण आहेत? सगळे पुरुषच आहेत. सगळे पुरुष. सिनेमा इंडस्ट्रीमधले स्त्रियांना हिणवणारे, स्त्रियांची वस्तुकरण करणारे जी गीतं आहेत, ती गीतं कोणी लिहिली? सगळे पुरुषांनी लिहिलेली. म्हणजे आमच्याकडं पुरुष प्रधान व्यवस्था आहे. आणि ज्या मनुस्मृतीनं या देशावर 2,500 वर्ष राज्य केलं,
राज्य केलं म्हणजे काय, तर ती लागू होती आणि तिचे नियम लागू होते. स्त्रियांना शूद्र समजलं जात होतं. स्त्रियांना ऑब्जेक्ट समजलं जात होतं. स्त्रियांना सत्ता, संपत्ती बाळगण्याचा, शस्त्र बाळगण्याचा अधिकार नाकारणारी होती. तशाच मानसिकतेतून आलेले हे अत्याचार करणारे पुरुष आहेत. केवळ वासना ही त्याच्या पाठीमागं नाही. वासना नॉर्वेतल्या माणसाकडे पण आहे. पण नॉर्वेतले तुरुंग बंद करावे लागले, शाळा उघडाव्या लागल्या त्या तुरुंगामध्ये. पोलिसांच्या नोकऱ्या भरती कमी कराव्या लागल्या, कारण आज तिथं क्राईमच घडत नाही. म्हणजे त्यांना त्या त्या पुरुषांना काही वासना नाहीत असं नाही. त्या पुरुषांना वासना आहेत, भारतीय पुरुषांना पण वासना आहेत. पण भारतीय पुरुष हा पॅट्रियार्टिक पद्धतीचा अत्यंत पुरुषी मानसिकता असलेला असा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की स्त्रीला भारतीय परंपरा जी आहे, एकीकडे देवता मानतो, दुसरीकडे तिला सती जायला सांगतो. एकीकडं स्त्रीचा विटाळ जो आहे, स्त्री ही शूद्र आहे, विटाळ असणारी गोष्ट आहे असं मानतो. स्त्रियांचे पूजा अर्चेचे गोष्टी नाकारतो. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, ज्या गोष्टी इथल्या पुरुषांना मर्द बनवतात आणि स्त्रियांना शूद्र बनवतात. त्यामुळं जो कोणी म्हणत असेल की तिने कपडे कमी घातली होती, तर आता बदलापूरमध्ये जो अत्याचार झाला ती 4 वर्षाच्या मुली होत्या. त्या मुलीने कपडे घातले काय नाही घातले काय त्या मुलीला कळणारच नाही, इतक्या त्या लहान होत्या. तरी सुद्धा अत्याचार तुम्ही करता. याचा अर्थच असा आहे की भारतीय लोकांना खूप मोठ्या संस्काराची गरज आहे. पुरुषी मानसिकता डोक्यातून काढून टाकण्याची गरज आहे. केवळ चित्रपटावर नाही, चित्रपटामध्ये जे येतं ते समाजातून येतं. चित्रपट बघून समाज तसा वागत नाही. असं वाटतं की चित्रपटामुळे लोक बिघडली, तर माझं उलट मत आहे की चित्रपटामध्ये जे आलेलं आहे ते कुठल्यात कुठं घडलेलं आहे म्हणून आलेलं आहे. म्हणजे एकच गोष्ट याच्यामध्ये की लोकांचीच डिमांड आहे असा कॉन्टेंट पाहण्याची, म्हणून तो कॅपिटलाइज करण्यासाठी असे दिग्दर्शक त्या ओळी लिहितात, तसे चित्रपट बनवतात. बरोबर. आणि नक्की आपण एक नक्कीच एक मुद्दा महत्त्वाचा मांडला ॲक्च्युली, ज्याच्याकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ती 3-4 वर्षाची मुलगी होती. आपण म्हणतो की मुलींनी रात्री 9च्या नंतर घराच्या बाहेर पडू नये, तिने असेच कपडे घालू नयेत, असेच कपडे घालावेत, किंवा ते मुलीचं वय 20-25 होतं, दिसायला लय भारी होती म्हणून कदाचित झालं असेल. ती 3 वर्षाची मुलगी होती, जिला तिच्यासोबत काय घडतंय हे पण माहीत नाही. दुर्दैवाची गोष्ट, मी आता तासाभरापूर्वी बातमी वाचली, ती खरी खोटी कितपत माहीत नाही, परंतु त्या बिचारीचा जीव पण गेला. आता घराच्या बाहेर सेफ नाही, बरं ठीक आहे, चला घराच्या बाहेर पडू नको, चला घडीभर ते पण आपण म्हणून चला. घरामध्ये घुसून पण महिलांवरती अत्याचार झालेले आहेत स्वातंत्र्योत्तर भारतात अलीकडं. मग तिने घराच्या बाहेर पडायचं नाही, काम करायचं नाही, मग तिने आता घरात पण राहायचं नाही का? जी मेंटॅलिटी आहे, जो प्रॉब्लेम आहे, तो एक गुन्हेगार नाहीये, तो एक अत्याचार करणारी ती एक व्यक्ती नाहीये. प्रॉब्लेम हा समाज आहे आणि समाजाची मानसिकता आहे. मी याच्यावरती एक नक्की पुढचा व्हिडिओ कदाचित माझा त्याच्यावरतीच असेल की प्रत्येक आई वडिलांनी आपल्यावरती, आपापल्या मुलांवरती चांगले संस्कार केले. दुसरी गोष्ट, शिक्षण व्यवस्थित त्यांना चांगलं वळण लावलं की मॉरल एज्युकेशन फक्त पेपरवरती लिहिण्यापुरतं नको, ते तुमच्या आचरणामध्ये आलं पाहिजे. आणि प्रत्येक सरकारने, भले ते कोणत्या पण पक्षाचा असू द्या, कोणती पण सत्ता असू द्या, त्यांनी या गोष्टी प्रॉपर अकॅडमिक वेनी अप्रोच करून जर इम्प्लिमेंट केल्या, फक्त म्हणून होत नाही की बलात्कार करणाऱ्यांना फाशी, असं म्हणून होणार नाही. ॲक्च्युली मुलांवरती संस्कार झाले तरच ह्या गोष्टी सुधारल्या जाऊ शकतात. आणि एक शेवटचा प्रश्न मला विचार वाटतो, चला ठीक आहे की ह्या गोष्टी समाजाकडूनच डिमांड येते म्हणून हा कॉन्टेंट बनतोय, पण प्रबोधन म्हणून अशा गोष्टी थांबण्यासाठी मीडिया इंडस्ट्री काय करू शकते, प्रामुख्याने चित्रपट? खरं तर तशा संदर्भातले काही सिनेमा आलेले आहेत. काही लोक प्रयत्न करत आहेत. शबाना आझमी सारखी दिग्दर्शिका तशा पद्धतीचे प्रयत्न करते आहे, ॲक्टिंग म्हणून ती प्रयत्न करते. किंवा अजून काही सिनेमा आलेले आहेत. वॉटर सारखा सिनेमा आहे, फायर सारखा सिनेमा आहे, पिंक नावाचा सिनेमा मधल्या काळात आला होता, तर तो सिनेमा आहे. मराठीमध्ये विशेषतः प्रामुख्यानं
काही चांगले प्रयोग, दर्जेदार कंटेंट, म्हणजे मराठी सिनेमामध्ये सर्वात दर्जेदार कंटेंट आहे. हो. तो कंटेंट येताना दिसतो आपल्याकडं. तर मला असं वाटतं की स्त्रियांना समाजातून, घरातून दर्जा मिळाला पाहिजे. एखादा भाऊ आपल्या घरामधल्या बहिणीला जर मान देत नसेल, आपले आई वडील ते आपल्या मुलीला मान देत नसेल, हाच तो भाऊ बघतो आणि तो बाहेर जाऊन तसाच वागतो मुलीशी, इतर मुलींशी. आता हे आमचं डिपार्टमेंट आहे. या डिपार्टमेंटमध्ये मागच्या 17 वर्षामध्ये मुलीची छेडछाड काढल्याचं एकही तक्रार आलेली नाही. कारण आम्ही शिक्षक म्हणून मुलांना त्याच्या पद्धतीचं घडवतो. आम्ही त्यांना सेपरेट बसवत नाही. त्यांच्या मर्जीने बसवू दे. त्यांच्या मर्जीनं बोलणे, बसू देणे, स्वतःचं एक्सप्रेशन वेगळ्या पद्धतीने करता येणे, या गोष्टी त्यांना करायला भाग पाडतो. तर चित्रपट किंवा माध्यमांनी स्त्रियांच्या संदर्भातलं पुरुषांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. शेवटी 9 नंतर घराबाहेर पडू नका असं तुम्ही का म्हणता? ती काय पाकिस्तानमध्ये राहते का? भारतात राहते ना. शिवाजी महाराजांच्या भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये राहते ना. मग शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहिलेल्या एखाद्या स्त्रीला 9 नंतर बाहेर का पडायचं नाही? 7च्या घरात का बोलवता? आणि पुरुषांना 12 वाजता 1 वाजता आला तर चालू शकतो. ती असुरक्षित कुणाकडून आहे? इथल्या पुरुषाकडूनच आहे ना. जो पुरुष आंबेडकरांना मानतो, शिवाजी महाराजांना मानतो, फुल्यांना मानतो, त्याच्याकडूनच त्या स्त्रीला का धोका आहे? याचा अर्थ त्याचं व्यवस्थित प्रबोधन झालेलं नाही. त्याला ते शिवाजी महाराज, आंबेडकर, म्हणजे शाहू फुले आंबेडकर, शिवाजी महाराज हे नीट समजून सांगितले नाहीत आम्ही, किंवा सांगितलेत फक्त प्रतिमेपुरते सांगितलेले, गंध लावण्यापुरते, टिळा लावण्यापुरते, तशा पद्धतीची दाढी मिशा वाढवण्यापुरते, तशा पद्धतीची शर्ट, अंगरखा, वेशभूषा, केशभूषा करण्यापुरती सांगितलेले. मनातून, आतून, अंतरातून ही जी प्रबोधन करणारी माणसं आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. तर ती माणसं तिथपर्यंत पोहोचणं गरजेची गोष्ट आहे. आणि खरं तर मला आणखी याच्यामध्ये एक गोष्ट ॲड ऑन करावी वाटते की या संदर्भामध्ये मीडिया इंडस्ट्रीमध्ये जर कोणती आदर्श इंडस्ट्री असेल तर ती मराठी फिल्म इंडस्ट्री. जरी डिमांड असो नसो वर्गुलर कॉन्टेंटची, तरी पण मराठी चित्रपटांच्या मध्ये मी जेवढे पिक्चर पाहिले आजपर्यंत एक पण असा कॉन्टेंट पाहिला नाही जिथे महिलांचं ऑब्जेक्टिफिकेशन केलंय. मला असं वाटतं की मराठी चित्रपट आजपर्यंत जी करत आलेली याचा आदर्श जर हिंदी चित्रपटी सृष्टीने किंवा भोजपुरी चित्रपट असेल त्यांनी आदर्श घेतला तर असा कॉन्टेंट न येणं आणि खरंच प्रबोधनाचं काम देखील फिल्म इंडस्ट्री भारतामध्ये चांगलं करू शकतील असं मला तरी वाटतं. सर, आपल्याशी चर्चा करून खूप आनंद. आता यानंतर सर आपल्याला मला काही सांगायचं आहे, काही माझ्या संदर्भात काही विचारायचं 1-2 मिनिटात, तर आपण ते देखील विचारू शकता. मला हेच विचारायचं आहे की तुम्ही जे पॉडकास्ट सुरू केलेलं आहे, तर या पॉडकास्टचा काय उद्देश ठेवून तुम्ही सुरू केलेला आहे? तर मला पण आधी सर मगाशी आपण ध्रुव राठीचं नाव घेतलंच. माझ्यामध्ये प्रत्येकामध्ये काहीतरी टॅलेंट असतं. माझ्या पण मध्ये पण एकच की एखादी गोष्ट कुठून तरी वाचणे, समजून घेणे आणि ती इतरांना समजावून सांगणे, अशी माझ्यामध्ये एक गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम्स खूप येतात की रिसर्च मीच करायची, स्क्रिप्ट रायटिंग, मग नंतर शूटिंग, एडिटिंग, त्याचं SEO सगळ्यांनी मीच करायचं. मग त्याच्यामुळे त्याला वेळ खूप जातो आणि किचकट काम खूप येते. मग म्हटले त्या गोष्टी माझ्याकडून 2-3 वर्ष झाली, ते आज करू नंतर करू अशा पेंडिंग राहिल्याच होत्या. आणि थोडासा लाईफमध्ये ब्रेक पाहिजे म्हणून मी यावर्षी विपश्यनेसाठी नेपाळला गेलो. आणि ध्यान करत असताना नॉर्मली माणसंच ध्यान इकडे इकडं कधी कधी भरकटतंच. असंच माझं ध्यान 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी भरकटलं होतं थोडंसं. आणि माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की मला काय करायचं आहे, मला लोकांच्यापर्यंत फक्त नॉलेजेबल गोष्टी पोहोचवायच्यात. मग मी एखाद्या विषयावरती रिसर्च करून त्याचं सगळं डिटेलमध्ये ॲनालिसिस करून ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यापेक्षा अशी एखादी व्यक्ती आणतो माझ्या चॅनलवरती, ज्या व्यक्तीला त्या विषयातलं खूप नॉलेज आहे, त्यांना त्याच्याबद्दल काही विचार ते सांगू शकतील, माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगू शकतील. मग मला जे करायचं आहे, जे मी करू शकतो आणि मला जे लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, याच्यासाठी बेस्ट वे मला पॉडकास्टच वाटला. आणि आपलं सर दुसरा पॉडकास्ट आहे आणि मला असं वाटतं की आपलं संभाषण खूप चांगलं झालं.
लोकांच्याकडून नक्कीच याच्यासाठी चांगल्या प्रतिक्रिया येतील आणि त्याच्यामुळे मी पॉडकास्टिंगचा हा चॅनल सुरू केला. एक कॅमेऱ्याकडे पाहून सर मला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, माझ्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना नक्की इकोज अँड स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. काय नाव आहे? इकोज अँड स्टोरीज. तर प्रेक्षक हो, इकोज अँड स्टोरीज या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अवश्य पाहायचा. या चॅनलवर अत्यंत उमदा चांगला कंटेंट येथून पुढे येणार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, आपल्यासोबत चर्चा करून खूप आनंद झाला आणि नक्कीच पुढे भविष्यात देखील काही असे नवीन विषय मिळाले किंवा आपल्याला नक्की नवीन परत संधी मिळाली तर आपण चर्चा करतच राहू. परत भेटूया. धन्यवाद.